तर या तीर्थाचा महिमा कसा आहे रामभाऊ, हा स्पेशली जे मुलं लक्ष्मणाच्या रूपाने घरात आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आपला हा जन्म तर लक्ष्मणासाठी सारखा गेलेला आहे पूर्णपणे, परिवाराचं रक्षण करता करता. पण परिवारातले लोक आपल्याला असा धोका देतील पुढे, आपल्यावरती काळ्या जादूचा वगैरे प्रयोग करतील, हे आपण स्वप्नातही विचार केला नव्हता कधी. म्हणजे प्रॉपर्टीसाठी माणसं एवढी वेडी असतात ना, मूर्ख असतात, की सक्का भाऊ सक्का धीर याचा विचार करत नाही लोक. हे प्रभू रामचंद्रांनी असं केलं नव्हतं. आणि आज जरी युद्ध परिस्थिती असली तर मनुष्य कसा आहे, एकमेकाचा शत्रू आहे, तो एकमेकाशी चांगलं वागत नाही आहे. म्हणून आपण काय करतो, हे घोर हे कंटक अरण्य आपण पकडलेलं आहे. आणि ह्या कंटक अरण्यातून आपण ह्या पृथ्वीला परत एक आगळं वेगळं वळण देतो आहे बरं. तर त्याची ही सुरुवात आहे. आणि येत्या काळामध्ये आपण सगळ्या नद्यांचे पात्र तपस्येने परम पावन करत करत, आता काल इथे आपली एक तपस्या झाली होती मागच्या महिन्यामध्ये. मागच्या 2 महिन्यात जिथे आपले कपडे वाळते तिथे आपण तपस्या केली होती. पण त्या तपस्येने काय होतं, अपोजिशनवाला जो आहे, विरोधी पक्ष आहे, तो आपल्याला काय करतो, चुकीच्या ठिकाणी नेतो. म्हणून मी आता कामाचं स्वरूप बदली केलं आहे माझं. मी राजेशाही थाटाची कामं करते आता, बरोबर. कारण की मग आपलं गाव असून, आपलं शिव असून आपली इज्जत नाही ती, बरोबर. मुंबईमध्ये तसंच झालेलं आहे. तर ही वस्तुस्थिती झालेली आहे, बरोबर. आता ह्या पाण्याच्या पात्रामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला दिसतात. काही वेळेस आपल्याला अचानक साक्षात्कार होतो. आणि त्या साक्षात्कारामुळे काय होतं, की आपण सामान्य मनुष्य राहत नाही. तर हे घाटकोपरचं यश मी रामकुंडावरून किंवा लक्ष्मण कुंडावरून तुमच्यासाठी आणलेलं आहे, बरोबर. आता येत्या काळामध्ये आपण जसंचं तसं परमेश्वराच्या शक्ती ह्या घाटकोपरमध्ये स्थापन करणार आहे, बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही आता, कारण की परमेश्वरी साक्षात्कार आपल्याला दररोजच होत असतो. फक्त घाटकोपरचे काही वैमनस्यकारी माणसं आहेत ना, ती आपल्याला त्रास देतात रामभाऊ. तर पोलीस यंत्रणा आणि काही सामाजिक भाग बळकट करून आपण घाटकोपरच्या मूर्ख माणसांना सुधार प्रवृत्तीमध्ये आणू शकतो काही येत्या काळामध्ये, ओके. तर आपण मास्तर असल्यामुळे कसं आपण कोणावरती डायरेक्ट आक्रमण करत नाही, बरोबर. तर हे झालं आता घाटकोपर ते रामकुंड हा प्रवास.